जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय खिलारे, ज्ञानज्योत अकॅडमी बजाजनगर संस्थापक। आज आपण या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेचा कूट प्रश्न नावाचा पाठ आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न अगदी सोपे असतात, परंतु आपण भीतीने ते प्रश्न न सोडवता आपला हक्काचा एक मार्ग गमावत असतो। तर चला वेळ वाया न घालवता लगेच आपण पहिला जो प्रकार आहे गटावरील उदाहरणे। आपल्याला गट दिलेले असतात शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, शेळ्यांचे, मेंढ्यांचे, तर यावरती प्रश्न असतात। पहिला प्रश्न सोडवूया मित्रांनो आपण। बघा, एका शाळेमध्ये प्रत्येक 35 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 2 शिक्षक आहेत। जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण 481 जण आहेत, तर त्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत? फक्त विद्यार्थी विचारलेले मित्रांनो। बघा, आपण असं पकडूयात, हा एक वर्ग आहे, या वर्गामध्ये 35 विद्यार्थी दिले आहेत आणि त्या 35 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 2 शिक्षक दिले आहेत। आपल्याला हे माहित नाही की या शाळेमध्ये असे एकूण वर्ग आहेत किती। मग असा प्रश्न सोडवत असताना काय करायचं, जी संख्या दिलेली आहे आपल्याला लोकांची, व्यक्तींची, कशाची संख्या जी असेल तिची टोटल करायची। जसं विद्यार्थी बघा, आपल्याकडे दिलेले आहेत विद्यार्थी, भैया लक्ष दे, विद्यार्थी आहेत 35 आणि शिक्षक दिलेले आहेत भैया आपल्याला 2। दे लक्ष, 35 आणि 2 होतात मित्रांनो 37। आता हा झाला 37 लोकांचा गट आणि आपल्याला असे एकूण किती दिलेले आहेत? 481। म्हणून आपण या 481 ला काय करणार, 37 ने भाग देणार, जेणेकरून आपल्याला या शाळेमध्ये वर्ग किती आहेत म्हणजेच गट किती आहेत हे लक्षात येईल। चला, 37 ही संख्या मूळ आहे म्हणून 37चाच पाढा आपल्याला म्हणावं लागेल। 37 एक 37, 37 एक 37, उरलेले मित्रांनो 11, 37 त्रिक 111। मग गट आलेले आहेत 13। मग आपल्याला विद्यार्थी विचारला असेल तर 13 ने विद्यार्थ्यांच्या संख्येला गुणायचं, जर शिक्षक विचारले असेल तर 13 ने शिक्षकांच्या संख्येला गुणायचं। बघा, 13 पंचे 65, 5 हात 40, 6 13 त्रिक 39, 39 आणि 6 होतात मित्रांनो 45। 455 आपलं उत्तर आहे। विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे आणि ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय 455, हे आपलं उत्तर आहे। इथं आपल्याला शिक्षकांची संख्या जर विचारली तर 13 दुनी 26 हे उत्तर येतं मित्रांनो, परंतु आपल्याला शिक्षक न विचारता विद्यार्थी प्रश्नामध्ये विचारलंय। चला पुढचा प्रश्न घेऊयात। एका महाविद्यालयामध्ये 66 विद्यार्थ्यांमध्ये किती मित्रांनो, एका महाविद्यालयामध्ये 66 विद्यार्थ्यांमध्ये 3 शिक्षक आहेत। जर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण 1449 जण आहेत, तर ते शिक्षक किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे। अगदी सोपं आहे, अगोदर आपण जे प्रश्न सोडवलाय त्याच पद्धतीचा प्रश्न आहे। मग इथे लिहायचं मित्रांनो विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थी किती आहेत 66। त्यानंतर आपल्याला दिलंय शिक्षक, पेन दिसतोय ना, आपल्याला शिक्षक दिलेत मित्रांनो 3। मग विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळून किती गट तयार होतो, तर गट तयार होतो मित्रांनो आपला 69 जणांचा आणि आपल्याला एकूण विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळून दिलेले आहेत 1449। मग तुम्ही काय करशाल मित्रांनो, या 1449 ला 69 या गटाने भाग देसाल। आता या ठिकाणी बघा, तुम्ही 3 ने भाग देऊ शकतात, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 1 उरतोय, 2 उरताय, 3 8 24, 3 त्रिक 9। या ठिकाणी आता तुम्हाला 483 ला मित्रांनो 23 ने भाग द्यायचा आहे। 23 एके 23, 23 दुनी 46, उरले 2, 23 एके 23। याचा अर्थ मित्रांनो 21 गट तयार होणार आहेत। आपल्याला यामध्ये विचारलंय शिक्षक किती आहेत, म्हणजेच शिक्षकांच्या संख्येला या गटाने आपण काय करणार आहे
गुणणार आहोत. म्हणजे 3 गुणिले 21, 21 त्रिक मित्रांनो 63 होतात आणि आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. इथे जर आपल्याला विद्यार्थी विचारले असते तर आपण गुणिले 21 केलं असतं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात. त्याच पद्धतीचा प्रश्न मित्रांनो, एका टोपलीत प्रत्येक 4 पिवळ्या फुलांमागे 2 लाल फुले आहेत. जर टोपलीत एकूण 678 फुले असतील तर त्यापैकी फक्त लाल फुले किती आहेत असं आपल्याला विचारलंय. तर बघा मित्रांनो, आपल्याला एक टोपली दिली आहे. या टोपल्यामध्ये 4 पिवळे फुलं जर असतील तर त्यामध्ये 2 लाल फुलं देखील आहेत. मग आपण या ठिकाणी काय करणार मित्रांनो, पिवळे फुलं आपल्याकडे आहे रंग, पिवळे फुलं घेणार. पिवळे आपल्याला किती दिले आहेत? 4. तर आपल्याकडे लाल किती असतात 4च्या पाठीमागे मित्रांनो? लाल असतात 2. मग या ठिकाणी बघायचं एकूण गट किती संख्यांचा तयार होतो. गट होतोय मित्रांनो आपला 6चा तयार. आणि आपल्याला असे लाल आणि पिवळे मिळून एकूण फुले त्या ठिकाणी दिलेले आहेत 678. मग दिलेल्या संख्येला दोघांचा जो गट आहे त्याने काय करायचं, भाग द्यायचा. 6 एके 6. त्या ठिकाणी किती होत आहे मित्रांनो, इथं पुन्हा 6 एके 6, 6 त्रिक 18. म्हणजे या ठिकाणी 113 आपला गट आलाय मित्रांनो, 113चा गट आलाय. तर आपल्याला विचारलंय काय, लाल फुले किती. मग 113 ने लाल फुलांना गुणायचं आहे. बघा, 2 त्रिक 6, बेक बे 226 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे आपल्याला प्रॉब्लेम जर सोडवायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि मला आता लगेचच स्क्रीनवरती जो प्रश्न दिसतोय आपल्या इथं खाली, हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर काय येत आहे हे मला तुम्ही पाठवायचं आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघा, प्रकरण दुसरं चूक बरोबर प्रश्न किंवा नाही, याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न बघायचा मित्रांनो. पहिला प्रश्न बघा, 50 प्रश्न विचारले होते व बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास त्या ठिकाणी 2 गुण कमी होतात. जर रामने सर्व प्रश्न सोडवले, खूप हुशार आहे राम आणि बहुधा 92 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले आणि किती प्रश्नामध्ये वैजो कार्यक्रम झालाय ते आपल्याला पाहायचंय. तर असे प्रश्न सोडवत असताना काय करायचं माहिती का, बरोबर प्रश्न आणि चूक प्रश्न, एका प्रश्न एकूण प्रश्न सोडवले 50. मग इथं आपण मित्रांनो एका बाजूने घेऊ, एकूण प्रश्न सोडवलेले आहेत 50 आणि बरोबरचा प्रश्न आहे त्याला पकडा तुम्ही x. जर बरोबर प्रश्न x असतील आणि एकूण प्रश्न 50 असतील, लक्षात घ्या, बरोबर प्रश्न x आहे जे आपण मानलंय आणि एकूण प्रश्न 50 आहे, तर चूक प्रश्न किती असणार मित्रांनो, एकूण मधून जे बरोबर आलेले आहे ते जर वजा केले तर आपले चूक प्रश्न असणार आहेत. बरोबर. मग बरोबर साठी x, चूक साठी 50 वजा x आणि दिलेल्या अटीवरतून आपण एक समीकरण तयार करून घेणार आहे मित्रांनो. बघा, बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात, म्हणजेच x गुणिले 4 गुण मिळतात. आणि जर उत्तर चुकलं तर 2 गुण कमी होतात. मग चुकलेला प्रश्न किती आहे, 50 वजा x कमी होतात म्हणून वजा राहते आणि 2 गुणिले 50 वजा x. कारण हे चुकलेले प्रश्न आहेत तर एका प्रश्नासाठी 2 गुण कमी होतात म्हणून आपण त्या ठिकाणी 2 ने गुणतोय. आणि कमी प्रश्न, चुकलेल्या प्रश्नातून आपण गुण कमी केले तर आपल्याला मिळणारे मार्क्स जे आहेत ते 92 आहेत म्हणून ते आपण समोर लिहिणार आहे. बघा, हे समीकरण सोडून घ्यायचं. x गुणिले 4x होती, 2 गुणिले 50 वजा
100 होतील, 50 दोन्ही 100. वजा आणि वजा गुणाकारामध्ये अधिक होतील आणि इथं 2 गुणिले x 2x समोर काय होईल मित्रांनो 92. आता लक्ष द्या या ठिकाणी 4x आणि 2x किती झाले 6x आणि हे जे वजा आहे हे वजा इकडे जाताना काय मित्रांनो अधिक होईल म्हणजे 92 अधिक 100. मग 6x बरोबर 92 आणि 100 192 काय बघू 92 आणि 100 192 एवढं आपल्याला जमलंच पाहिजे. x इकडे समोर राहील आणि हे जे 6 आहे हे इकडे भागिले होईल गुणिले 6 इकडे भागिले होतील म्हणजे 192 भागिले 6. x बरोबर बघा 6 येते 6 6 3 18 बाकी उरला 1 6 दुनी 12. x बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 32. याचा अर्थ आपले बरोबर प्रश्न आहे 32 आणि 50 मधून मित्रांनो 32 गेलं तर आपलं उत्तर येते 18. म्हणजेच बरोबर प्रश्न येतात 32 आणि चूक येतात 18. जर का तुम्हाला संशय असेल की आपलं उत्तर हे बरोबर आहे की नाहीये मग आपण या ठिकाणी अनालिसिस करू शकतो. कसं बरोबर उत्तरासाठी आपल्याला मिळत आहे 4 गुण बघा 4 गुणी 8 4 3 12 128 गुण मिळत आहेत आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होत आहे म्हणजे 18 प्रश्न चुकले 2 गुण कमी होणार आहेत 18 गुणी 36. जर का बरोबर आलेल्या गुणातून आपण चुकीचे गुण जर काढले तर आपलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 92. बघूया 8 मधून 6 गेले 2 12 मधून 3 गेले 2 92 उत्तर अगदी बरोबर येते म्हणजे आपण जे सोडवलेले आहे ते अगदी करेक्ट आहे. परंतु हे एक आम जिंदगी आपल्याला मित्रांनो निंजा टेक्निक वापरावं लागणार आहे. एवढा वेळ जर आपल्याला एका प्रॉब्लेम लागत असेल तर आपले वांगे आहे. मग आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते ऑप्शन वरून सोडवायचे आपल्याला उत्तर माहिती आहे सध्या 32 आणि नंतर तुम्ही एक ऑप्शन घेऊन करू शकता. आपण असं करू की बरोबर उत्तर जे आहेत आपले 32 आहेत. मग आपण आता अशा पद्धतीने अनालिसिस केलं तर 32 गुणिले 4 ने काय होतोय कारण एक प्रश्न बरोबर आला तर 4 गुण मिळतात. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर येते 4 गुणिले 8 4 3 12 32 चूक 128 आणि चुकीच्या आहेत एकूण 50 जर असतील 32 मधून 32 जर वजा केले तर चुकीचे 18 उरणार आहेत 2 18 दोन्ही 36. आपल्या दिलेल्या अटींची जर पूर्तता होत असेल तर आपण जे ऑप्शन चॉईस केलेला आहे आपण जे ऑप्शन चूज केलेला आहे मित्रांनो ते आपलं बरोबर आहे. जर आपण इतर ऑप्शन ठेवून बघितले तर आपलं 92 उत्तर येणार नाही. म्हणून आपण दुसरं ऑप्शन जे निवडलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न आपण पुढचे सोडवणार आहोत. बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे एका नियमबाजीच्या स्पर्धेत बरोबर नियम मारल्यास मित्रांनो 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास 3 गुण खपकन कमी होतात. राहुलने एकूण 35 नियम मारले त्यास 79 गुण मिळाले तर त्याचे नियम किती चुकले. आता इथे आपल्याला चुकीचे नियम त्या ठिकाणी सांगायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण ऑप्शन वरून सोडवायला गेलो तर आपलं उत्तर येऊ शकतं. मग आपण ऑप्शन क्रमांक 2 घेऊन बघू उत्तर येते की नाही चेक करू. मग आपल्याला काय सांगताय त्याचे किती नियम चुकले. मग आपण चुकीचे नियम काय पकडले मित्रांनो चुकीचे नियम आपण पकडले 12. जर 12 चुकीचे नियम असतील तर मित्रांनो एकूण किती आहेत 35 आहेत. म्हणजे बरोबर किती असतील मित्रांनो 35 वजा 12 तुमचं उत्तर येत आहे 23. याचा अर्थ बरोबर येत आहे 23. मग आता या बरोबर आणि चूक नियमाने आपण इथं बघू मित्रांनो अटींची पूर्तता होते का. तर बरोबर नियम मारले तर किती गुण मिळत आहेत 5. चूक मारले तर किती गुण कमी होत आहेत 3. 12 किती होत आहे मित्रांनो 36. त्यानंतर 5 3 15 5 गुणिले 10 आहे 11. 23 5 115 आणि मित्रांनो 115 मधून जर आपण 36 वजा केले 115 मधून 36 चला उदाहरण उसको बघा 5 6 जात नाही आजचा घेतला 15 6 गेले उरले 9
या ठिकाणी आजचा काय झाला 10 उरले तर 10तून 3 गेले 7 उरले टॅन 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 आपलं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आलेलं आहे आपण जे ऑप्शन घेतलाय ते बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो मित्रांनो चुकीचे में 12 है बरोबर 13 है कुछ भी पूछो हमारे पास उत्तर है चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो भाऊ चला एका नेमबाजीच्या स्पर्धेत काय आहे प्रश्न बघा एका नेमबाजीच्या स्पर्धेत बरोबर उत्तरासाठी 3 गुण मिळत आहेत आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतोय जर अशोक भोगले एकूण 25 नेम मारले होते 43 गुण मिळाले तर त्याचे किती नेम मित्रांनो बरोबर झाले हे आपल्याला बघायचं आहे मग आता बरोबर आपल्याला ऑप्शन क्रमांक आपण निवडूया मित्रांनो 8 बघूया येता का तुम्ही कुठले पहिलं दुसरं तिसरं एक एक करून नाही घेऊ शकतात काय हरकत नाही आपण त्याचे किती नेम बरोबर झाले तर बरोबर झालेले मित्रांनो आपण पकडूया 8 आणि चूक असतील मित्रांनो मग 17 हे उत्तर येणारच आहे लॉजिक जरी लावलं तुम्ही तरी येणार नाही मित्रांनो बघा 8 त्रिक 24 आणि 17 एक 17 मित्रांनो यांची जर आपण वजाबाकी केली तर 43 कुठूनच येऊ शकत नाही म्हणून आपण जो ऑप्शन पकडलाय ते अगदी चुकीचा आहे मग आपण थोडंसं काय करू ऊपर नीचे करू आता यापैकी आपण काय करू ऑप्शन क्रमांक 4 बघूयात बरोबर उत्तर 17 आलेले आहे आणि चूक आपले आहे 8 असं गृहीत धरूया मग 17 गुणिले 3 करावं लागेल कारण बरोबर नियमसाठी आपल्याला 3 गुण मिळत आहे 17 गुणिले 3 आणि 8 गुणिले 1 मित्रांनो 17 1 17 17 2 34 17 3 51 आणि 8 1 8 चला 51 8 आपल्याला काढायचे एवढं तर जमलं पाहिजे ना हातचा घेऊया 11 होतील 11 तून 8 गेले मित्रांनो उरले 3 आणि इथून हातचा काय करायला म्हणून उरले 4 जसे 4 तसे 43 दिलेले आठवचे अगदी बरोबर उत्तर होते उत्तर किती आहे 43 म्हणून 2 बरोबर 43 मिळतात याचा अर्थ आपण जे उत्तर ठरवलं आहे 17 हे आहे ते अगदी बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपलं प्रश्नाचं उत्तर आलंय आपण जसे आता 2 प्रश्न सोडवले त्याच पद्धतीचा प्रश्न आपल्याला खाली सरावासाठी तुम्हाला दिलेला आहे एका परीक्षेत 40 प्रश्न विचारले होते बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात चूक उत्तरासाठी 1.5 गुण कमी होतो संजयने सर्व प्रश्न सोडवले संजय हुशार आहे आणि तिला 88.5 एवढे गुण मिळाले तर तिचे किती प्रश्न चुकलेले आहेत हे तुम्ही मला सांगशाल याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लगेचच पाठवा मित्रांनो चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण आता आपण याच्या अगोदर 2 प्रकार पाहिलेले आहेत गटावरील उदाहरणे आणि चूक बरोबर प्रश्न किंवा चूक बरोबर नेम आता तिसरा प्रकार आपला आहे शेवटचा प्रकार आहे व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो वेगवेगळ्या रंगाचे चेंडू आणि फुले यावरती तुम्ही बऱ्याचदा प्रश्न पोलीस भरतीच्या आणि वनरक्षक भरतीच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकामध्ये पाहिला असाल बघा खूप सोपे प्रश्न असतात परंतु आपण गोंधळ करतो आणि आपला गुण गमावतो आणि स्पर्धेतून बाहेर जातो प्रश्न आहे एका पिशवी 43 सोडून लाल चेंडू आहे 47 सोडून सर्व निळे चेंडू आहे 53 सोडून सर्व हिरवे चेंडू आहे आणि 52 सोडून सर्व पांढरे चेंडू आहे तर त्या पिशवीत हिरव्या रंगाचे किती चेंडू आहेत आपल्याला ते सोडवायचे मित्रांनो बघा याला आपण सोडू शकतो पहिल्या पद्धतीने बघा एकूण चेंडू जे आहेत एकूण चेंडू पकडायचे तुम्ही x बाकीला बघा तुम्हाला पहिला कोणता चेंडू दिलाय लाल चला लाल रंग आहे आपल्याला नो टेन्शन चला लाल लिहिया हे लाल चेंडूचं काय म्हणणं एका पिशवीत 43 सोडून सर्व लाल चेंडू आहे मग एकूण किती आहे x मग x वजा 43 म्हणजेच काय मित्रांनो लाल चेंडू आहे त्याच्यानंतर आपल्याकडे 47 सोडून निळे चेंडू आहे बघा
47 सोडून हिरवे चेंडू आहे, याचा अर्थ x मायनस 47 आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कुठे दिलेलं आहे 53 सोडून हिरवे चेंडू आहे. चला 53 सोडून हिरवे चेंडू आहे जे x वजा 53 करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिले 52 सोडून सर्व पांढरे चेंडू आहे, तर 52 सोडून पांढरे चेंडू मित्रांनो या ठिकाणी आपण लिहिणार x वजा काय दिले आपल्याला 52 दिलेला आहे. अशा प्रकारे आपण मांडणी केली. काय लिहिलं मित्रांनो आपण एकूण चेंडू जे आहेत x पकडला, तर माहिती नाही 60 असेल 70 असेल काही असू द्या, आणि आपल्याला दिलेल्या अटीनुसार आपण लाल x वजा 43 मिळेल x वजा 47 हिरवे x वजा 53 आणि पांढरे x वजा 52 आहे. आता पुढे बघा मित्रांनो आपल्याला एकूण चेंडू जे आहे एकूण चेंडू बरोबर सर्व चेंडूंची काय असेल बेरीज असेल. मग आपण काय करणार लाल्या प्लस निळ्या प्लस हिरव्या प्लस पांढऱ्या या ठिकाणी आपण लिहिणार मित्रांनो. मग या सगळ्यांची आपण बेरीज करणार. बघा एकूण चेंडू आपण काय मानलेला आहे x मानलेला आहे. लाल किती आहे x वजा 43 आहे प्लस x वजा 47 प्लस x वजा 53 प्लस x वजा 52. आता याला सोडवायचं आहे. x बरोबर बघा x x x x किती x रे भाऊ 1 2 3 4 किती x 4x. आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे. बघा 43 आणि 47 100 होतात आणि 53 आणि 52 मित्रांनो आपले बनतात 105. म्हणजे मित्रांनो उत्तर येतं आपलं 43 आणि 47 90 होतात मित्रांनो. आणि 90 आणि 105 आपलं उत्तर येतं आहे 195 उत्तर येत आहे मित्रांनो आपलं. आता बघा हे जे 4x इकडे आहे इकडे अधिक मध्ये आहे इकडे बेरजेच्या रूपात आहे इकडे तरी वजाबाकी x वजा 4x समोर उरलाय वजा 195. x मधून 4x जात नाही म्हणून आपण 4x मधून x काढूया 3x उत्तर येईल. मोठ्या संख्येचे चिन्ह या ठिकाणी 3x समोर उरला आहे 195. आता हे 3 इकडे गुणिला मध्ये आहे समोर जाताना भागिले होतील x बरोबर वजा 195 भागिले वजा 3 वजा वजा गोली मारतो मित्रांनो. 3 1 3 3 ब्रिक 3 सकट 18 उरला 1 3 बचे 15. मित्रांनो आपलं उत्तर आलंय x बरोबर 65. याचा अर्थ आपले संपूर्ण चेंडू जे आहेत ते 65 आहेत. आणि आपल्याला विचारलं हिरव्या रंगाचे चेंडू किती, पण हिरवे काय x सोडून 53 म्हणजे 65 वजा जर आपण 53 केलं मित्रांनो तर आपलं झटक्यात उत्तर येतंय 12. आणि ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याकडे 12 आहे. यासाठी ही झाली मित्रांनो आम जिंदगी. आपल्याकडे निंजा टेक्निक पण याची आहे. यासाठी जर आपण सूत्र वापरतो मित्रांनो बघा इथं सूत्र लिहितो आहे. जर आपण इथं सूत्र हे वापरलं एकूण चेंडू बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या जितक्या असतील चेंडू जितके असतील त्यातून 1 वजा करायचा. म्हणजे बघा 1 2 3 4 चेंडू आहेत 4 वजा 1 करायचा मित्रांनो. बघा एकूण चेंडू या ठिकाणी आपण जसे तसं घेऊ. सर्व संख्येची बेरीज म्हणजे 43 प्लस 42 प्लस 53 प्लस 52 आणि खाली 4तून 1 गेला मित्रांनो 3 होत आहे. वरच्यांची बेरीज 195 येते भागिले 3 येते. नंतर आपण 65 उत्तर मित्रांनो या ठिकाणी येते अगोदरच्या प्रमाणे. म्हणजे अशा पद्धतीने सोपं जर आपण सूत्र वापरलं तर आपलं उत्तर लवकर येऊ शकतं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. चला पुढचा प्रॉब्लेम बघूया. चला अशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे.
एका करंडीमध्ये 5 रंगाची फुले आहेत. मग एकूण फुले किती आहेत? एकूण फुले किती आहेत आपण बघू. आपल्या सध्या रंग किती दिले आहेत मित्रांनो? 5 रंग दिलेले आहेत. सूत्राचा वापर करून आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. 28 सोडून सर्व पांढरे फुले आहेत, 27 सोडून सर्व लाल फुले आहेत, 26 सोडून सर्व पिवळे फुले आहेत, 25 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत आणि 34 सोडून सर्व निळे फुले आहेत. तर तिथे निळे फुले किती आहेत? निळे फुले काढण्यासाठी किंवा कोणतेही फुले काढण्यासाठी आपल्याला एकूण फुलांची संख्या माहिती पाहिजे. मग आपण सूत्र वापरणार मित्रांनो. एकूण फुले बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण जितके रंग असतील आपल्याला दिलेले मित्रांनो ते 5 दिलेल्या रंगातून किंवा दिलेल्या फुलातून आपण मायनस करणार 1. सोडवायचे मित्रांनो. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज चला 28 प्लस 27 प्लस 26 प्लस राहिले रे प्लस 25 प्लस 34 1 2 3 4 5 आलेल्या सर्व संख्या आणि 5 मधून 1 गेला मित्रांनो 4. चला सोडवा. यांची बेरीज आपल्याला करायची आहे. बघा 28 27 26 25 आणि 34. चला बेरीज करायची आहे. 4 आणि 8 12 12 आणि 7 19 19 आणि 5 25 19 आणि 12 19 19 आणि 6 25 आणि 30 0 4 3 3 आणि 6 6 2 8 8 2 10 10 2 12 12 2 14 140 आले मित्रांनो. आपलं उत्तर आहे 140 भागिले 4 4 1 4 4 3 12 2 फुले 4 5 20 आणि आपले एकूण फुले आलेले आहेत 35. आता सगळ्यांची संख्या काढण्याची गरज नाही. शेवटचा प्रश्न बघायचा तेथे निळे फुले किती आहे. निळे फुलेच्या संदर्भात काय वाक्य आहे? 34 सोडून सर्व निळे फुले आहेत. मग 34 सोडून मित्रांनो 34 सोडून सर्व निळे फुले आहेत. एकूण फुले आपले आहेत 35. त्याला वजाबाकी किती खतरनाक आहे बघा. 5तून 4 गेले डायरेक्ट 1, 3तून 3 गेले 0 आणि आपलं उत्तर मित्रांनो येते 1. निळे फुले आहेत. 1 पर्याय क्रमांक आपला आहे मित्रांनो 4. अशा पद्धतीने आपण जर सूत्राचा वापर केला तर खूप लवकर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला सर्वांसाठी खाली प्रश्न दिलेला आहे. एका शेतात 23 सोडून सर्व बदल आहेत, 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत. तर शेतात या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे असा प्रश्न तुम्हाला आहे. लवकरात लवकर याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर पाठवायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघायचा मित्रांनो. एका शेतात गायी शेळ्या कोंबड्या म्हणून काही प्राणी आहेत. त्यामुळे 35 गायी आहेत, 15 शेळ्या आहेत आणि उरलेल्या ज्या असतील त्या कोंबड्या. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येपेक्षा 180 ने जास्त आहे. तर तेथे फक्त कोंबड्या किती आहेत? त्याला आपण ऑप्शन वरून बघू शकतो. त्यामुळे आपण स्टेपने बघणार मित्रांनो उत्तर येते कसं. तर आपल्याला समजणं गरजेचं आहे एकूण प्राणी किती आहेत. तर एकूण प्राणी आपल्याला माहित नाहीये, त्याला पकडायचं आहे x. आपल्याला गायी दिलेल्या आहेत मित्रांनो 35, शेळ्या दिलेल्या आहेत 15 आणि आपल्याला इथं कोंबड्या बघा काढायच्या आहेत. मग आपल्याला एकूण प्राणी आपण x पकडले आहेत 35 आणि 15 हे झाले 50 मित्रांनो. समजा एकूण प्राणी 70 असतील तर 70 मधून 50 जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळणार मित्रांनो कोंबड्यांची संख्या. म्हणून आपण x वजा 50 हे आपण कोंबड्यांची संख्या मानूया. आता दिलेल्या अटीनुसार आपण काय करू समीकरण तयार बघा. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येपेक्षा 180 ने जास्त आहे. मग बघा या ठिकाणी पायांची संख्या तर गायीचे पाय मित्रांनो गाय 35 आहे, गायीला पाय आहेत 4.
प्लस शेळ्यांच्या पायांची संख्या मित्रांनो शेळ्या आहेत 15 गुणिले 4 प्लस मित्रांनो कोंबड्यांच्या पायांची संख्या 2 आपल्याला माहिती नाहीये कोंबड्या किती आहेत आपण पकडले x वजा 50 गुणिले 2 आता बघा डोक्यांची संख्या गायीच्या डोक्याची संख्या 35 येणार आहे शेळ्यांची डोक्याची संख्या 15 येणार आहे प्लस x वजा 50 ही कोंबड्यांच्या डोक्याची संख्या येणार आहे आणि त्यांच्या पायांच्या एकूण संख्येपेक्षा डोक्यांची संख्येपेक्षा पायांची संख्या 180 ने जास्त आहे म्हणजे 180 ने जास्त असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 180 प्लस करावं लागेल तेव्हा हे दोन्ही समीकरण बरोबर येते उजवी बाजू आणि डावी बाजू बरोबर येईल जेव्हा आपण तिकडे 180 प्लस करणार आहे आता या संपूर्ण समीकरणाला सोडून घेऊया 35 गुणिले 4 140 प्लस 15 गुणिले 4 60 कोंबड्यांची संख्या मित्रांनो 2x वजा 100 बरोबर 35 आणि 15 मित्रांनो 50 होतील प्लस x वजा 50 समोर उरलाय 180 50 मधून 50 गेले मित्रांनो कट होणार आहे इथं बघा 140 आणि 60 होणार आहे मित्रांनो 200 प्लस 2x वजा 100 आणि समोर उरलाय x अधिक 180 बघा 200 मधून 100 गेले मित्रांनो उरतील आपल्याकडे 100 प्लस 2x समोर उरलाय x प्लस 180 चल एका बाजूला घेऊया संख्या एका बाजूला घेऊया 2x वजा x हे प्लस इकडे तरी वजा होईल 180 हे इकडे प्लस आहे इकडे जाताना वजा होणार बघा इथे समोर लिहितोय 2x मधून x गेला उरतोय x 180 मधून 100 गेला वरती उरता मित्रांनो फक्त 80 म्हणजे आपले एकूण प्राणी आलेले आहेत मित्रांनो 80 या 80 प्राण्यांतून आपण जर इथं बघा एकूण प्राण्यांतून जर आपण 50,000 केले तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 30 पर्याय क्रमांक आपलं 30 हे उत्तर अगदी बरोबर आहे आपण जर ऑप्शन घेऊन जरी केलं मित्रांनो तरी आपल्याला उत्तर येऊ शकतो परंतु आपल्याला अशाच पद्धतीने अनालिसिस करणं दिलेल्या अटींची पूर्तता करायची आहे या ठिकाणी या प्रश्नाचं स्क्रीनशॉट घेऊन टाका याच्यानंतर या सर्वेत आपण प्रश्न बघणार चला पुढचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो एका पार्किंगच्या जागेत काही मोटरसायकल व काही रिक्षा उभ्या आहेत त्यांच्या हँडलची एकूण संख्या 25 आहे व त्यांच्या चाकांची एकूण संख्या 63 आहे तेथे एकूण रिक्षा किती आहे हे आपण काढायचे दोन पद्धतीने काढू शकतो एक जसं आपण आता समीकरण तयार केलं आहे त्या पद्धतीने समीकरण तयार करूनही काढू शकतो किंवा आपण ऑप्शन वरूनही याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो लक्ष द्या ऑप्शन वरून काढणं मला असं वाटतं बेटर असेल आपण जर पकडलं की 12 या ठिकाणी काय आहे एकूण रिक्षा मग आपण या ठिकाणी देणार रिक्षा किती असेल मित्रांनो 12 जर रिक्षा असतील तर मोटरसायकल किती असेल मोटरसायकल असेल मित्रांनो 13 कारण काय की एकूण रिक्षा आणि मोटरसायकल मिळून 25 आहे म्हणून आपण रिक्षा जर 12 पकडलं तर मोटरसायकल काय पकडावं लागेल 13 आता पट काय सांगते की त्यांच्या हँडलची एकूण संख्या 25 आहे आपलं हँडल किती झाले मित्रांनो हँडल झाले 25 आणि रिक्षाला चाक असतात मित्रांनो 3 म्हणून 12 त्रिक 36 आणि सायकलला मित्रांनो चाक असतात 2 मोटरसायकलला 26 मग त्यांच्या चाकांची एकूण संख्या 63 येते मित्रांनो बघा बरं 6 6 12 चला 1 होतं मित्रांनो 72 उत्तर आहे सॉरी 62 उत्तर आपल्या या ठिकाणी येत आहे 62 उत्तर आपल्या या ठिकाणी येत आहे आपल्याला इथं 63 दिलंय म्हणून आपण जो पर्याय निवडलेला आहे तो चुकीचा आहे आपण आता पर्याय क्रमांक तिसरा बघूया तर तो बरोबर येतो का बघा पर्याय क्रमांक तिसरा जर आपण पकडला
रिक्षा जर आपण पकडल्या मित्रांनो 13 आणि मोटरसायकल त्या ठिकाणी असेल मित्रांनो मग 12. तर 13 गुणिले 3 मित्रांनो 39 आणि 12 गुणिले 24. आपली एकूण चाकांची संख्या या ठिकाणी 9 आणि 4 13 1 3 आणि 1 4 आणि 2 6 63. आपलं अगदी उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजेच एकूण पायांची संख्या चाकांची संख्या 63 आहे आणि 13 आणि 12 मित्रांनो 25 होतात. म्हणजे हँडलची संख्या देखील 25 येते. दिलेले अटींची पूर्तता होते जेव्हा आपण पर्याय क्रमांक 3 ऑप्शन निवडतो म्हणजेच आपलं उत्तर आहे 13. अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला खाली एक सरावासाठी मी दिलेला आहे. एका शेतात काही पाणी असून त्यामध्ये 20 गाई 15 शेळ्या उरलेल्या काही कोंबड्या आहेत. त्यांच्या पायांची एकत्रित संख्या ही त्यांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 114 जास्त आहे. तर तेथे एकूण प्राणी किती व एकूण कोंबड्या किती. प्राणी काढायचे आहेत आणि कोंबड्या काढायचे आहेत. याच्या अगोदरचा सोडवलेला प्रश्न याच्या सारखाच आहे. तो बघा कसा सोडवलाय आणि तुम्ही सुद्धा हा सोडवा आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो याचं उत्तर मला कळवा. अशाच पद्धतीचे नवनवीन जर व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीच्या रिलेटेड बुद्धिमत्ता असेल मराठी असेल आणि इतर विषय असतील याचे आपण व्हिडिओ टाकत असणार आहे. त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला त्या ठिकाणी प्रेस करा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.